आणि बल लागणार आहे. ही हॅक किती खरी Guys, आणि तुम्हाला किती काय खोटी आहे वाटतं? बघू आपण. 1 गो. चला तर गाईस ट्राय करूया आता ऍपल मी फोन चार्जिंग होतोय का नाही बघूया. चला तर गाईस आता याच्यात पिन टाकून बघू आपण ते चालते का नाही. हीच तरी आहे फॉईल पेपर आहे पॉपकॉर्न. तर ही तरी गरम करायला लावायची, याच्यावर फॉईल पेपर आहे आणि याच्यावर आम्ही कॉर्न टाकणार आहे. अरे वा, गाईज खरंच होतंय. खरंच होती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही आम्हाला बघितलंच असेल चॅलेंज व्हिडिओ डेली व्हिडिओज करताना. तर गाईज आम्ही ठरवले की जरा आज काहीतरी वेगळं ट्राय करू, त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही व्हायरल हॅक्स. तर गाईज बघूया की त्या रिअल मध्ये किती खरे आणि किती खोटे असतात. चला तर लेट्स गो. तर गाईज आपली हॅक नंबर 1 आहे. एक ग्लास घेतला, त्यामध्ये मीठ पाणी टाकून मिक्स केलं बल चालू झालाय आणि बल ऑन. चला तर गाईज ट्राय करूया करूया. किती खरं आहे किती खोटं आहे बघूया. चला तर गाईज आता पहिलं पाणी टाकूया, त्याच्यानंतर काय आहे, मीठ आहे ना, मीठ मिक्स करायचंय त्याच्यात आणि बल लागणार आहे. आता ही हॅक किती खरी आहे Guys, आणि तुम्हाला किती काय खोटी आहे वाटतं? बघू आपण. तुम्हाला काय वाटतं गाईज चालू होईल का नाही बल्ब? काय वाटतं गाईज चालू होईल का नाही? फुटणार नाही ना बल? नहीं. चल 3 तवे मी नका तू करते 2 का? तू करते 1. का? 3 काय वाटतं गाईज होईल का नाही चालू? 3 2 1 गो. तर गाईज ही हॅक होती फेल. ही हॅक झाली फेल. तर गाईज अशा खूप व्हिडिओज व्हायरल आहेत की त्या मीठ टाकून, सेल टाकून किंवा काही टाकून, पाणी टाकून त्या मिक्स करून बल लागतो. तर ते फेक आहे गाईज. काय होतं, काही काही व्हिडिओज मध्ये चार्जिंगचे बल असतात, चार्जिंगचे बल चालू करून ते आपल्याला दाखवतात आणि असं वाटतं की ते आपल्याला रिअल आहे, पण ते खोटं आहे. तर गाईज आपली हॅक नंबर 2 आहे की 2 ऍपल घेतलेत, त्या 2 ऍपल मध्ये कॉइन लावले आणि ती कॉइन लावल्याच्या नंतर फोन चार्ज होतोय. तर गाईज बघूया म्हणजे ट्राय करून. ऍपल मध्ये कॉइन घातले आणि त्याने फोन चार्जिंग होतो. चला तर गाईज ट्राय करून बघू ही ऍप फेल होती का पास होती. चला तर गाईज ट्राय करूया आता ऍपल ने फोन चार्जिंग होतोय का नाही बघूया. हे ऍपल मध्ये त्यांनी इथे कॉइन घातलाय आणि इकडे कॉइन. इकडे कॉइन घातलाय आणि असं. तर गाईज बघूया आता फोन चार्ज होतोय का नाही. काय वाटतं गाईज तुम्हाला चार्ज होईल का नाही? हो, नाही झाला. ऐसा लगा मेरा मजाक. चला तर गाईज आता याच्यात पिन टाकून बघू आपण ते चालते का नाही. नाही गाईज, ही पण हॅक फेल गेलेली आहे. असं काही नसतं. लोकांना वाटतं फिजिक्स वापरले, पण असं काही नाहीये. हे आम्ही खाऊ वाया नाही घालवणार. तर गाईज आपली तिसरी हॅक आहे. एक इस्त्री घेतलीये, तिला उलटी ठेवली आणि त्याच्यावरती फॉईल पेपरनी कव्हर केलंय. कॉर्न टाकलेत आणि त्याचे पॉपकॉर्न होतं ते, म्हणजे इस्त्री गरम झाल्यानंतर ते पॉपकॉर्न तयार होतील का नाही ते बघायचे. गाईज आम्ही करतोय, पण लहान मुलांनी खरंच घरात करू नका. काय होईल काय सांगता येत नाही, करंट बसू शकतो. चला तर करून बघूया. चला तर गाईज इस्त्री आहे, फॉईल पेपर आहे आणि पॉपकॉर्न. तर ही इस्त्री गरम करायला लावायची, याच्यावर फॉईल पेपर आहे आणि याच्यावर आम्ही कॉर्न टाकणार आहे. तर याचे पॉपकॉर्न तयार होतात का नाही ते बघूया. चला काय ट्राय करू. डोंट ट्राय दिस होम. गाईज आता आपण याच्यावर कॉर्न टाकलेत, बघूया किती वेळ लागतोय इस्त्री गरम होऊन ते पॉपकॉर्न तयार व्हायला. A few moments later. तर गाईज ही हॅक पण फेल गेली आहे बहुतेक, कारण इस्त्री गरम झालेली आहे भरपूर. आता आम्ही 15 ते 20 मिनिटं जवळ वाट बघितली,
पण काय ते पॉपकॉर्न उडले नाही. एवढ्या वेळात आपण खाऊन सगळं करून हे होईल. पडलं त्याला ते. व्हायचंच नाही पॉपकॉर्नला. ते म्हणते तुम्ही मला योग्य ठिकाणीच यूज करा. ही हॅक फेल झालेली आहे गाईज. म्हणजे होईल पण त्याला खूप वेळ लागेल गरम होऊन. पॉपकॉर्न ऍक्च्युली गरम झाल्यानंतर कॉर्न त्याचं पॉपकॉर्न होणं हे साहजिकच आहे, पण त्याला खूप वेळ लागेल. त्यामुळे ही हॅक फेल झालेली आहे. तर गाईस तुम्ही पण अजिबात ट्राय करू नका. त्यापेक्षा बाहेर जाऊन आपलं खाऊन फिरायला जा. नाही तर कुकर मध्ये चला. खा. तर गाईज आपली तिसरी हॅक आहे. एक जार घेतले, त्या जार मध्ये ऍपल आणि ब्लेड टाकून शेक केले आणि शेक केल्याच्या नंतर त्याचं पीस सगळं निघून गेले. तर गाईज आपण पण ट्राय करूया चला. तर गाईज या बरणीत पाणी टाकले, तर पाणी टाकूया आपण. अख्खच टाकू. एक ब्लेड टाकले, एक ब्लेड टाकले आणि ऍपल टाकले. प्लीज लहान मुलांनी हे घरी करू नका, ब्लेड वगैरे लागेल. आणि 10 सेकंद शेक केले. मला वाटत काहीच होईल म्हणून. पाणी पाणी झालं सगळं. हाय. हे ब्लेडच त्याच्यात घुसलंय. तर guys, हे ब्लेडच त्याच्यात घुसलंय. चला परत एकदा ट्राय करू आपण गाईज. परत एकदा ट्राय करू सर. ब्लेड आतमध्ये घुसलं होतं. वन मोर टाइम. अख्खं फुटलं ते. तर गाईज हा ऍप पण आपला फेल Fail झालेला आहे. ऍपल खराब झालंय. तर गाईज आपली नेक्स्ट हॅक आहे. एक बल्ब घेतलाय, त्या बल्बला वॉटर कलरने कलर केलंय आणि कलर बल्ब तयार. चला तर गाईज बघूया खरंच हॅक ट्राय होती का नाही. चला तर गाईज आता आपण ह्या व्हाईट बॉलाला लाल रंग लावून बघूया होतंय का काय. लाल रंग खरंच होतंय का काय. तर गाईज कलर तर झालेला आहे. आता याला सुकायला जरा 5 मिनिटं लागतील. A few moments later. अरे Oh, वा, guys! खरंच होतंय. खरंच वर्क होती. तर गाईज आपल्या ह्या बलाचा हाईक तर झालाय पूर्ण. कलर लावून त्याला लावल्यावर ते कलर बल्ब तयार होतो. पण मार्केटमध्ये आपल्याला भरपूर असे कलरचे बल्ब भेटतात, त्यामुळे हे ट्राय करण्यात काय अर्थ नाहीये. आम्ही फक्त हॅक्स रिट्राय करून बघितले की होतंय का नाही खरंच. तर गाईज आपली लास्ट हॅक आहे. स्ट्रेटनर वरती कॉर्न ठेवून त्याच्या पॉपकॉर्न पॉपकॉर्न तयार. अरे किती वेळा पॉपकॉर्नच करायचं आता. चला बघूयात गाईज होतंय का बघूया नाही. आता ह्यांचं मन इस्त्रीवर नाही राखण्यासाठी. झालं, आता बघू straightener इस्त्रीवर वर. नाही झालं, Straightener आता वर बघूयात. स्ट्रेटनर वर बघू होते काय. ह्यांची इच्छा आहे, स्ट्रेटनर वापरतात बघू. मला स्ट्रेटनर वरच पॉपकॉर्न खायचंय. तर गाईज आता यांचं स्ट्रेटनर आहे. तर इस्त्री एवढी गरम होती तरी त्याच्यावर नाही आले. ह्याच्यावर काय होणार आहे, साफ केलंय काय. केलंय. तर गाईज आपण स्ट्रेटनर वर टाकले आता हे. आता बघूया ह्याला किती वेळ लागतोय. मला तर नाही वाटत ते लवकर होईल म्हणून, कारण इस्त्रीला 20 मिनिटं करून पण आपण ते हे नाही झालं तर ह्याला काय होणार आहे. हे तर केवढंच आहे. त्याला तर कमी हिट आहे. चालेल ना बघू. कुठं दिसतं चालू आहे. चालूच नव्हतं गेलं. आता ते गरम कधी होणार.
A few moments later. तर गाईच एवढ्या अथक प्रयत्नांनंतर हे पण काळं झाले. त्या स्टेटनरनी पण आपलं काम नाही केलेलं आणि हे पण हॅक फेल गेलेलं आहे. तर गाईज अशाच चला पद्धतीने तर आपला अशा- व्हिडिओ इथेच एंड होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अजून चॅलेंजेस व्हिडिओसाठी कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत स्टे ट्यून.